हॅलो 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 पेंडूर प्रीमियर लीग 2025 चा रणसंग्राम आपण पाहताय, अनुभवता ही क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती रंगतदार चाललेली स्पर्धा, सुंदर आयोजन नियोजनाची स्पर्धा आपण पाहताय। उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। tenniscricket.in च्या माध्यमातून देखील जिथे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। सामना आपण पाहताय महामाया घोडेमुख विरुद्ध म्हाळसा घोडेमुख, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतात। नाणेफेकीचा कौल गेलाय म्हाळसा घोडेमुख संघाच्या बाजूने, प्रथमतः स्वीकारलं जातंय क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण करताना पहिल्या दोन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। पहिल्या षटकातील पहिलं षटक मार्गस्थ मैदानावरती यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतो, टप्पा पडलाय आणि त्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलाय चेंडू, बाकीचं काम पूर्ण केलं यष्टीरक्षक थोडासा फंबल झाला होता मैदानावरती, मात्र वेळीच ताबा मिळवतोय। निर्धाव चेंडूची गणना, पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त, पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज, यावेळेस देखील सुरेख फटका पाहायला मिळतोय। शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास, आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय चेंडू, त्याचाच फायदा उठवला गेलाय। ज्या ठिकाणी एकेरी धाव होऊ शकली असते आउटफील्ड मध्ये दुसरी धाव देखील निघते मैदानावरती आणि सांघिक धावफलक देखील 2 धावेशी परावर्तित होईल। सांघिक धावफलक पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय। सांघिक धावफलक 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त मैदानावरती, 4 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 4 चेंडूत 9 धावा खर्च करणारी गोलंदाज विनोदच्या माध्यमातून यावेळेस देखील पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास, एकेरी धावेसाठी पाहायला मिळतो। D1 मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय एकेरी धावेसाठी, एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक डबल फिगर मध्ये 10 धावा या धावफलकावरती। सागर शिरोडकर आणि मंदार आडेलकर ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळते। शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी या पॉवर प्लेच्या षटकातील, यावेळेस देखील हलक्या हाताने कट केला गेला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, फक्त निघेल ती एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय। सांघिक धावफलक पोहोचलाय नेल्सन फिगर 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटकाचा खेळ आज झालाय समाप्त मैदानावरती, पहिल्या षटकात 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। नाणेफेक जिंकल्यावरती प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला म्हाळसा घोडेमुख संघाच्या माध्यमातून, म्हणजे कर्णधाराने भरवसा दाखवलाय आपल्या गोलंदाजावरती आणि दाखवलेल्या भरोशावर कितपत सार्थकी ठरवला जातो हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल। मात्र दुसऱ्या बाजूने जर विचार केला महामाया घोडेमुख संघाचा, तर सुरुवात ही दमदार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकात निघाल्यात 11 धावा आणि मात्र येणारे 4 षटकात कितपत धावा या कुठल्या जातील हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल। पहिल्या षटकात क्षेत्ररक्षणावरती निर्बंध होता, टॉस कोण जिंकला? पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज महामाया घोडेमुख विरुद्ध म्हाळसा घोडेमुख। नाणेफेक जिंकल्यावरती प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळतो, यावेळेस देखील प्रहार केला गेलाय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी। सांघिक धावफलक देखील 6 धावेनिशी परावर्तित, सांघिक धावफलक पोहोचलाय 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकारानिशी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। षटकारानिशी सुरुवात मैदानावरती, चांगली सुरुवात, 17 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात। नाणेफेक जिंकल्यावरती प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय म्हाळसा घोडेमुख संघाचा आणि कर्णधाराने दाखवलेल्या भरोशावर कितपत सार्थकी ठरवला जातोय, कितपत धावांपर्यंत मजल ही मारली जाते यावेळेस बाहेर मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुल समाचार घेतलाय गोलंदाजाचा आणि एक प्रहार केलाय मैदानावरती। सुरेख फटका देखील पाहायला मिळतोय, सांघिक धावफलक देखील 6 धावेनिशी परावर्तित होईल 23 धावा धावफलकावरती। म्हणजेच फलंदाज सागर शिरोडकरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात बहारदार फलंदाजी। सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकात आक्रमक पवित्रा देखील घेतला बॅटरने, पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज। तिसऱ्या चेंडूचा खेळ सेल प्रगतीपथावर, हलक्या हाताने कट केला गेलाय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास वेगाने आलाय, क्षेत्ररक्षक थोडीशी खराब फेकी आली आहे, बॅकअप झालाय
आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय तो म्हणजेच 24 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख सुरुवात ही झाली आहे. 24 धावा या निघाल्या. हे दुसरं षटक. 13 धावा पहिल्या 3 चेंडूवर खर्च करणारी गोलंदाजी ही मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज नीरज गावडेच्या माध्यमातून दुसरं षटक. थोडंसं कुठेतरी पहिले 3 चेंडू हे महागडे ठरलेत, मात्र येणाऱ्या 3 चेंडूवर कमबॅक करण्याचा इरादा असेल गोलंदाजचा. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज शॉर्ट पिच चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा लॉंग स्टॉप क्षेत्रात चेंडूचा प्रवास. ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन, एकच धाव जोडली जाईल धावफलकावरती आणि एकेरी धावनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित होईल. 25 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावा या धावफलकावरती. या षटकात पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, मात्र पुढच्या 2 चेंडूवर 2 सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती बॅटर मंदार आपल्याला पाहायला मिळतोय. मंदारच्या बॅट मध्ये देखील क्षमता आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता दाखवावी लागेल, अनुभवावी लागेल मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुरेख फटका, जमिनी लगतचा फटका, मिड ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून आलाय. थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण झालंय, मात्र एकेरी धावेवर समाधान मानावं लागलंय आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. तो म्हणजे 26 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ. मैदानावरती अंतिम चेंडूचा खेळ असेल. बाकी काय घडेल अंतिम चेंडूवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. स्ट्रायकिंग एंडला बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा सज्ज झालाय. तो म्हणजेच सागर आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत निघालेत या मागच्या या षटकामध्ये. यावेळेस देखील यॉर्कर लेन मध्ये चेंडू, गोलंदाजच्या ब्रह्मास्त्राचा वापर, परिणामी एकेरी धाव. क्विक सिंगल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन स्वरूपात चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 धावा असतील या चेंडूवरती आणि 2 धावेनिशी देखील सांघिक धावफलक. 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये थोडस महागडा ठरलाय गोलंदाज. जर बघितलं गेलं तर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर, चौथ्या चेंडूवर आणि 5व्या चेंडूवर एकेरी धाव आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा म्हणजे 17 धावा या खर्च केल्या गेल्यात. ते म्हणजेच गोलंदाज नीरजच्या माध्यमातून दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय समाप्त. 28 धावा या धावफलकावरती. प्रत्येक षटकामागे 14 धावांची धावगती राखण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 षटकात 14 धावांची धावगती राखली आहे आणि अशी धावगती जर वाढत राहिली तर एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने देखील वाटचाल करेल. तो म्हणजे महासा घोडेमुख संघ आणि क्षमता आहे दोन्ही बॅटर्स मध्ये रिक्वायर्ड रन रेट वाढवण्याची. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तिसरं षटक. मनोहर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती. मनोहरच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल, कारण पहिले 2 गोलंदाज हे थोडेसे महागडे ठरलेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय चेंडू. चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक जोराने चेंडू येतोय, चेंडूवरती आलाय. जोपर्यंत फेकी केली आहे तोवर मात्र फक्त निघाली एकेरी धाव. फेकी आली नॉन स्ट्रायकिंग एंडला, परिणामी एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक. 29 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डाव्या उजव्या हाताची जोडी ही मैदानावरती. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल तेव्हा मात्र स्ट्राईक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल गोलंदाजाला. उजव्या आणि डाव्या हाताची जोडी गोलंदाजासाठी कुठेतरी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक. 30 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूवर संयमी फलंदाजी दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. 2 सिंगल धावा निघाल्यात, मात्र येणाऱ्या 4 चेंडूवर का आक्रमण केलं जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ मैदानावरती. यावेळेस देखील सुरेख चेंडू टप्पा पडलाय आणि त्यानंतर खाली देखील राहिलाय चेंडू. बाकीचं काम पूर्ण केलं यष्टीरक्षकाने. ही निर्धाव चेंडूची गणना झाली आमच्या स्कोरिंग बुक मध्ये. तब्बल समाप्त या षटकातील तिसऱ्या चेंडूचा खेळ. अतिशय भारदार टप्प्याचे पहिले 3 चेंडू मैदानावरती पाहायला मिळतात गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा एरिया आहे या मैदानावरती. डिक्लेअर झोन फक्त जोडली जाईल ती एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मिळत आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. आता मात्र रोखून ठेवलं गेलंय, बांधून ठेवलं गेलंय. यावेळेस देखील पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवाह आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून डीप मध्ये ट्रॅव्हल करतोय. चेंडू परिणामी फेकी आली आहे. नॉन स्ट्राइक इनला 1 बाउन्स. बॅकअप देखील झालाय. एकेरी धावेवर समाधान पुन्हा एकदा मानावं लागलंय दोन्ही बॅटर्सना. आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय. 32 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरीने धावफलक हलता ठेवताना पाहायला मिळतात, कारण हे षटक अतिशय महत्वपूर्ण पद्धतीने हाताळलं गेले. फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. एक निर्धाव चेंडू म्हणजे शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय या षटक क्रमांक 3 मधील. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅटला आदळला चेंडू. पुन्हा एकदा एकेरी धावेचा इशारा. षटक क्रमांक 3 देखील समाप्त होतं. एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक. 33 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 होतंय समाप्त. अतिशय सुरेख पद्धतीने हाताळलं गेलं षटक क्रमांक 3. उर्वरित 2 चेंडूंचा 2 षटकांचा असेल खेळ बाकी. आणि 2 षटकात कितपत धावा निघतील हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. जर बघितलं गेलं उर्वरित 2 षटकातील 2 चेंडू जर मोठे फटके निघाले तर निश्चितच एक फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल करेल फलंदाजी करणारा संघ. मात्र पहिल्या 2 षटकात पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर एकेरी धाव, 5व्या चेंडूवर एकेरी धाव आणि 6व्या चेंडूवर एकेरी धाव. 5 सिंगल धावा, 1 निर्धाव चेंडू. बारा चेंडूंचा खेळ असेल बाकी. 2 मोठे फटके जर प्रत्येक षटकामध्ये निघाले तर एक फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल करेल फलंदाजी करणारा संघ. कारण बघितलं गेलं तर पहिल्या 2 षटकात धावा निघाल्या होत्या, मात्र तिसऱ्या षटकात त्या धावांना आळा घातला जातोय. सुरेख गोलंदाजी झाली आहे. पहिल्या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज मनोहरच्या माध्यमातून नवीन गोलंदाज विनोद आपल्याला पाहायला मिळतो, ज्यानं पहिलं षटक हाताळलं गेलं होतं. 11 धावा खर्च करणारी गोलंदाजी देखील पाहिली होती पहिल्या षटकामध्ये. तोच गोलंदाज षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. काय घडेल? पहिला चेंडू तर निर्धाव निघालाय मैदानावरती. 11 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 11 चेंडूत कितपत धावा निघतील, कितपत धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघासमोर उभं केलं जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केला गेलाय. पॉइंट क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात. जोराने आलाय चेंडूवरती. आपल्याकडून दुसरी धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेत स्ट्रायकिंग एंडला फेकी आली आहे. परिणामी एकेरी धाव ही निघाली मैदानामध्ये आणि सांघिक धाव फलक देखील पुन्हा एकदा परावर्तित झालाय. सांघिक धाव फलक पोहोचलाय. 34 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. फक्त एकच धाव पहिल्या 2 चेंडूवरती खर्च केली जाते. स्ट्रायकिंग एंडला डाव्या हाताचा बॅटर सागर सज्ज होताना पाहायला मिळतो. सागरच्या बॅट मधून 3 षटकार आतापर्यंत निघालेत. एक विस्फोटक फलंदाजी सागरच्या माध्यमातून. यावेळेस देखील अचूक आणि वेगवान चेंडू देखील पाहायला मिळतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची गणना. पंचांकडे व्हाईटची दात मागितली होती, मात्र पंच त्या ठिकाणी फलंदाजाला सांगतायत तुला हा खेळण्यासारखा होता चेंडू. निर्धाव चेंडूची गणना होते आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. पुन्हा एकदा एकच धाव निघेल मैदानावरती आणि एकेरी धावनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित झालाय. 35 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 ते 55 धावा जर धावफलकावरती झाल्या तर निश्चितच एक फायटिंग टोटल नक्कीच उभा करेल फलंदाजी करणारा संघ. आता मात्र सांघिक धावफलक बघितला गेला तर 35 धावा या धावफलकावरती म्हणजेच येणाऱ्या 8 चेंडूवर 18 ते 20 धावा हे बनवणे अपेक्षित असेल मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू. सुंदर फटका. डीप पॉइंट क्षेत्रात चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू उल्लंघन करतोय. 1 बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन करतोय चेंडू आणि सांघिक धावफलक देखील 4 धावेनिशी परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचलाय. 39 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालंय. 4 षटकात जर बघितलं गेलं, माफ करा, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 चेंडूंचा खेळ असेल बाकी. याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. असं रोवलंय रे.
शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानामध्ये. पुन्हा एकदा जर बघितलं गेलं तर 6 धावा या खर्च केल्या गेल्या. तर अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी. सुरेख गोलंदाजी ज्या टप्प्यावर तिसऱ्या षटकामध्ये मनोहर राऊत या गोलंदाजाने गोलंदाजी केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये विनोदच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. यावेळेस देखील ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू पंचांकडून दंडित करण्यात आलाय आणि दंडात्मक धावसंख्येने सांघिक धावफलक देखील वधारी घेतोय. सांघिक धावफलक पोहोचलाय 40 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील फटका फसलाय. मिस टाइम हिट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न आणि झेल टिपला गेलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. त्यानंतर शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने धावत येतोय. झेल टिपतोय आणि फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच मंदार अडेलकर हा माघारी परतलाय. सांघिक धावफलक स्थिरावला गेलाय तो म्हणजेच 4 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकावरती. डीजे नवीन गोलंदाज अंतिम षटक स्लॉक ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्गवरती संतोष गावडे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. संतोष गावडेंच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. जर बघितलं गेलं तर पहिल्या 4 षटकात प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी राखत 40 धावा या धावफलकावरती. अंतिम षटकात कितपत धावा निघतील, कितपत धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सागर शिरोडकर आपल्याला पाहायला मिळतोय. सागरच्या बॅट मधून देखील 3 षटकार आतापर्यंत निघालेत. मात्र त्यानंतर त्याला जकडून ठेवलं गेलंय, बांधून ठेवलं गेलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. त्यानंतर नवीन गोलंदाज अंतिम षटक स्लॉक ओव्हर आणि जास्तीत जास्त धावा कुटण्याचा इरादा हा बॅटरचा असतो. हे अंतिम षटक. पहिला चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय. सागर शिरोडकर माघारी परतलाय. फटका फसलाय त्या ठिकाणी आणि सागर शिरोडकर हा दुसरा बॅटर माघारी परतलाय. सांघिक धावफलक 2 गड्याच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकावरती. सागर शिरोडकर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 40 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ असेल बाकी. नवीन बॅटर मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. अंकित हा बॅटर मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडच्या दिशेने संकेत अंकित सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती काय घडेल येणाऱ्या 5 चेंडूवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज मार्ग वरती. पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा गळा लागलाय. सागर शिरोडकर माघारी परतला. त्यानंतर अंकित हा बॅटर मैदानावरती सज्ज. यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवला चेंडूचा प्रवास लॉंग आउट क्षेत्रात होता आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. संभाव्य चौकार त्या ठिकाणी रोखला गेलाय. परिणामी
2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. संभाव्य चौकार देखील रोखण्यात आलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एका वेळेस वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार जाईल, मात्र तसं न होता चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात देखील आला होता. झेल देखील होऊ शकला असता, मात्र झेल सुटलाय. परिणामी 2 धावा खर्च केल्या गेल्यात आणि सांघिक धावफलक देखील 2 धावांशी परावर्तित झालाय. 42 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस देखील समोरच्या दिशेने गोलंदाजच्या डोक्यावरून स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड चेंडू 1 बाउंस उल्लंघन करतोय सीमारेषेचा 4 धावेसाठी आणि सांघिक धावफलक देखील 4 धावेनिशी परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचलाय. 46 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूवरती जर बघितलं गेलं तर पहिल्या चेंडूवर गडीगारच झाला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. 2 मोठे फटके निघतील का? बॅटरकडे क्षमता आहे, क्षमता दाखवावी लागेल मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वरती, तो म्हणजे संतोष गावडे हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील सुरेख फटका डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास 1 बाउंस उल्लंघन करतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार चौकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित. 50 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावांचा तर टप्पा गाठलाय. अजून जर 2 चेंडूवर 5 ते 6 धावा निघाल्या तर एक फायटिंग टोटलच्या दिशेने नक्कीच वाटचाल असेल ती फलंदाजी करणाऱ्या म्हाळसा घोडेमुख संघाची. पुन्हा एकदा सलामीवर आलेला फलंदाज माघारी परतते. त्यानंतर हे दोन्ही नवीन बॅटर मैदानावरती सुरेख फलंदाजी करताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तो म्हणजे अंकित, नॉन स्ट्रायकिंग एंडला निलेश ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळते. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी मैदानावरती. पुन्हा एकदा 4 चेंडूंचा खेळ समाप्त मैदानावरती. 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुरेख चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न, थोडस गचाळ यष्टीरक्षण मैदानावरती. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात एकेरी धाव आणि एकेरी धावण्याची देखील सांघिक धावफलक परावर्तित. 51 धावा या धावफलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. क्षमता आहे बॅटरकडे. स्ट्रायकिंग वरती निलेश हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय का? शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका निघेल का हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा गोलंदाज रनिंग मार्क वरती. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा देखील प्रयत्न. तो अंगलटी आलाय. जी धाव अस्तित्वात नव्हती तो धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय बॅटरचा आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धारित 5 षटकांचा खेळ हा झालाय समाप्त. 5 षटकात जर बघितलं गेलं तर 51 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. नाणेफेक जिंकल्यावरती प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला म्हाळसा घोडेमुख संघाच्या माध्यमातून. 51 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महामाया घोडेमुख संघाचे अतिशय बहारदार फलंदाजी झाली आहे. मात्र 52 धावा एक फायटिंग टोटल नक्कीच उभा केलाय. मात्र दुपारच्या 17 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतो हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. काय करताय, काय बिघडताय ही येणारी वेळ सांगेल. यानंतरच्या इनिंग मध्ये आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. या 52 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जातो हे सांगण्यासाठी देखील मायक्रोफोन वरती होईल बदल. ऐकूया आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मॅन फ्रॉम आसोली नाना परब सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आणि मी निखिल भरतू काही क्षणासाठी आपली रजा घेतोय. तर मराठीचा आवाज आपण ऐकतायत. स्पर्धेच्या निमित्तानं काही क्रीडाप्रेमी, काही मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. त्यात सन्माननीय आदरणीय उदय चव्हाण सर, सन्माननीय दामोदर पायनाईक, सन्माननीय रवी नेमन, सन्माननीय दादा कलमेकर,
आदरणीय रवी गावडे, आदरणीय सद्गुरू गावडे, आदरणीय भरत गावडे या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होतंय. तुमचं या पेंडूर प्रीमियर लीग 2025च्या स्पर्धेत आम्ही तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धा आपण पाहतोय ती पेंडूर प्रीमियर लीग 2025 पेंडूर गावाच्या मानाची स्पर्धा. पेंडूर गावच्या मानाचा क्रिकेटचा महासंग्राम. पेंडूर गावातील पहिली YouTube लाईव्ह स्पर्धा. जिल्ह्यात सकाळी 7 वाजता चालू होणारी ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेत जवळपास 3 वेळा जन विजेता पद पटकावलं ते फ्रेंड सर्कल पेंडूर. 2020, 2021, 2023 ची कालखंड ज्यांनी फ्रेंड सर्कलनं गाजवला या पूर्ण PPLच्या स्पर्धेत. तो फ्रेंड सर्कल क्रिकेट संघ या स्पर्धेतनं त्यांचा प्रवास थांबतोय आणि त्यामागोमाग मात्र दुसऱ्या संघाचा प्रवास थांबला जातोय. तो जय घोडेमुख हा संघ, जय घोडेमुख क्रिकेट संघ ही या स्पर्धेतनं त्यांचा प्रवास थांबतोय. 2017च्या स्पर्धेत विजेता आणि याही स्पर्धेतनं त्यांचाही प्रवास थांबतोय. स्पर्धेत 6 संघ उतरले होते परंतु 2 संघ या स्पर्धेतनं मित्रांनो त्यांचा प्रवास थांबतोय. फ्रेंड सर्कल पेंडूर विभाग आणि जय घोडेमुख हे 2 संघांचा प्रवास थांबल्यानंतर खरोखरच आपण या स्पर्धेत उतरला. टीम पूर्ण संघ आपल्या स्पर्धेत उतरला त्याबद्दल मनपूर्वक आम्ही या मंडळाच्या वतीने आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. किती 52 धावांचा पाठलाग करायचा है. 52 रन का पीछा और नहीं रे बंद 52 रन का पीछा और ओपनिंग जोड़ी मैदान पर तासीद वैद्य और नॉन स्ट्राइक पर शुभम सावंत इस जोड़ी मैदान पर और बॉलिंग बार पर नीलेश वैद्य निधि कोटे का पहला और टीम के ओर से महत्वपूर्ण ओवर लेके 52 रन का पहले बल्लेबाजी 51 रन स्कोरबोर्ड पर और 52 रन का लक्ष्य. और बल्लेबाजी की बात की जाए तो सागर की बल्लेबाजी 28 रन की. राइट हैंड और 2 विकेट्स, लेफ्ट हैंड और 2 विकेट से बॉलिंग बार पर. और काफी यहाँ पर देख सकते हैं बेहतरीन PPL का आगाज. आज का दूसरा दिन और दूसरे दिन का मुकाबला. तो बॉलिंग बार पर नीलेश वैद्य खुद का पहला टीम की ओर से महत्वपूर्ण बैकफुट पर जाकर ऑन साइड में मिड विकेट बाउंड्री के ऊपर से गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए PPL सिक्सर. और शुरुआत हो चुके हैं पहले छक्के के साथ 52 रन का पीछा करते हुए 6 रन स्कोरबोर्ड पर. पर 10-12 कदमों का रन लेके लेफ्ट हैंड और 2 विकेट स्ट्राइक पर तासी वैद्य. अच्छी गेंद पे यहाँ पर बैट के ऊपर टकराई, जोरदार अपील. अंपायर के ऊपर कोई असर नहीं पड़ेगा, खासतौर से अच्छी गोल्डन स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रहते हुए बैट के ऊपर गेंद टकराते हुए, लेकिन अंपायर के ऊपर कुछ असर नहीं बनता. वो अच्छी गेंदबाजी वापसी कर चुके हैं. पहली गेंद के ऊपर छक्का और उसके दूसरी गेंद के ऊपर एक वापसी करते, एक तेरी तो एक मेरी. और गेंदबाज बॉलिंग बार पर नीलेश शॉट ऑन बॉल किया यहाँ पर स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ
गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए पीपीएल सिक्सर। पर 2 बड़े छक्के के साथ बल्लेबाजी कर रहे स्ट्राइक पर। पैसा एक बार शॉट पुल किया पर मिड विकेट तक, लेकिन नो मैच लैंड में गेंद एक टिप्पा गिरने के बाद गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए बेहतरीन बल्लेबाजी। 52 का टारगेट और 52 का टारगेट का पीछा एक ऑफिस, दोनों बल्लेबाज प्रारंभिक जोड़ी दासी आक्रामक 2 बड़े शॉट और उसके बाद एक चौका। स्कोर बनता हुआ कुल मिला के 16 रन स्कोरबोर्ड पर। चलिए फिर से एक बार मुकाबले कर चलते हैं कमेंट्री बॉक्स के सामने से। नीलेश शाह लेफ्ट हैंड और 2 विकेट, स्ट्राइक पर दासी वैद्य। थोड़ी सी फील्ड में तब्दीली, फील्ड में थोड़ी सी रुकावट देख रहे सागर शिरोडकर, काफी निराशा बन रहे सभी खिलाड़ी। बलराम तांडेल शॉट स्वीपर को और शॉट मिडऑफ में सागर और शॉट तक कवर पॉइंट रीजन में सर राकेश मांजरेकर। ये फील्ड की सजावट यहाँ पर अच्छी गेंदबाजी वापसी कर चुके। पहली 3 गेंदों में 2 बड़े शॉट, पहले 2 छक्के, उसकी तीसरी गेंद के ऊपर चौका और 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 5 गेंदों का खेल समाप्त होने के बाद टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 16 रन, 52 का टारगेट और 16 रन स्कोरबोर्ड पर। शफल होकर गेंद को खेला स्क्वायर लेग रीजन में, खाली जगह, गेंद सीमा रेखा के बाहर। आउटफील्ड काफी तेज है, गेंद सीमा रेखा के बाहर निकलते हुए 4 रन के लिए। बीस रन बिना कोई विकेट को है 20 रन। अब 24 गेंदे और 32 का मुकाबला रह चुका है। पहला ओवर काफी महंगा सर नीलेश का, थोड़ी सी मुश्किलें बन रही है सर राकेश सर के चेहरे के ऊपर। क्यों ना, मेरे ख्याल से मैच जीतेंगे तो टॉप में रहेंगे, क्वालिफाई जरूर हो गए टॉप के लिए। ये थोड़ी सी चिंता का विषय बनेगा आपके टीम के लिए, क्योंकि पहला ओवर 20 रन का एक क्वालिफाई रहेगा तो मेरे ख्याल से एक अच्छी टीम बन सकते हैं। खासतौर से काफी प्रभावित किया महामाया घोड़ेमुखी टीम ने, उनके भाई विनोद वैद्य, अच्युत नैमन, छोटे कद के खिलाड़ी, खासतौर से दासी वैद्य काफी प्रभावित किया इस टूर्नामेंट में। जीपीएल में बेस्ट बैटर इस टूर्नामेंट में और आज इस टूर्नामेंट में बल्लेबाजी करते हुए 20 रन। पहला ओवर का खेल समाप्त हो और बॉलिंग मार्ग पे और एक तेजोमय सितारा अंकित परब दिखाई देते स्क्रीन के सामने। थोड़ी सी यहाँ पर आपस में चर्चा, आपस में थोड़ी सी यहाँ पर सलाह मशरत कर रहे हैं। समीर वैद्य विकेट के पीछे काम नहीं बढ़े। समीर ने जरूर बताया युवा गेंदबाज के लिए इस मैच के लिए आगे का मैच रहेगा, जो इस टूर्नामेंट का आगे का मैच आखिरी फ्रेंड सर्कल विपक्ष जय घोड़ेमुख क्रिकेट टीम, दोनों टीम टॉस के लिए पहुंचे। 4 ओवर का निर्धारित मुकाबला, दोनों टीम की बात की जाए तो 4 मुकाबले हार चुके, लेकिन जयगढ़ यहाँ पर फ्रेंड सर्कल क्रिकेट टीम 4 मुकाबले हार चुके हैं इस टूर्नामेंट में। तो आइए आने के वाले मैच के लिए आप कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। टॉस रहेगा जय घोड़ेमुख विपक्ष फ्रेंड सर्कल, निर्धारित 4 ओवर का मुकाबला रहेगा। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए पहुंचे। शॉट गेंद पुल किया यहाँ पर बाउंड्री की तरफ, लगभग बेहतरीन फील्डिंग, जब तक इनको फील्ड करते थ्रो करते, एक सिंगल के साथ दूसरा रन भी पूरा किया।
तीसरे की तलाश रहेगी, लेकिन अच्छा बैकअप यहाँ पर बलराम तांडेल देखिए बेहतरीन बैकअप किया, गेंद को गैदर किया, जब तक फील्ड करते दूसरा रन भी पूरा किया। दासी भाई थोड़े से निराशा देख रहे हैं उनके ऊपर, क्यों ना मेरे से जोखिम भरे शॉट रन लेने की कोशिश नहीं करेंगे, खासतौर से ये मायने रखेगा, ये जीत अपने टीम के लिए मायने रखेगी, क्योंकि ये मैच जीतेगा तो टॉप में रहेगी। तो स्कोर वहीं पर रुक चुका है 22 रन स्कोर बोर्ड के, 32 रन की और जरूरत होगी मैच मुकाबला जीतने के लिए। अंकित बॉलिंग मार्ग पर फुटवर्क नहीं बना, जहां पर गेंद तेज रफ्तार से गेंद विकेट कीपर की ग्लस्तान में पहुंचते हुए काफी तेज रफ्तार से गेंदबाजी कर रहे हैं। अंडर 19 में भी काफी अच्छी गेंदबाजी हुई थी अंकित परब की। वो अंकित परब और साहिल नाइक है, आज के सितारे हैं इस पेंडुर गांव के, एक नाम रोशन करने वाले युवा खिलाड़ी। बॉलिंग बात पर अंकित परब, शॉट गेंद थी, लगभग यहाँ पर मौका बन रहा था, छलांग जरूर लगाई थी, शॉट स्क्वायर लेग में खुद था टीम के ओनर सर राकेश मांजरेकर, गेंद को गैदर करने की कोशिश, एक रन पूरा किया, दूसरे की तलाश और दूसरा रन भी पूरा किया, 2 रन के साथ अब पॉपिंग रेस में सुरक्षित। काफी सराहना करने वाला एक यहाँ पर छलांग लगाने की कोशिश, कैच को गैदर करना, लेकिन लगभग थोड़ी सी दूर गेंद पहुंच चुकी थी। 2 रन के साथ स्कोर भी आगे निकलता हुआ 24 रन स्कोरबोर्ड पर। और पिट डीलर हल्के सेकंड को खेला, लगभग शॉट मिड ऑन में खिलाड़ी मौजूद था, मिड विकेट बॉडी के ऊपर से शतरक्षक फील्ड करते सागर शिरोडकर, 1 रन पूरा किया था, और जब तक इनको फील्ड करते थ्रो करते 1 रन मिला, और 1 रन के साथ था 25 रन स्कोरबोर्ड पर। आखिरी 2 गेंदें बच चुके, 4 गेंदों का खेल समाप्त हो, अपना छोर बदलते हुए, जहां पर लेफ्ट हैंड राइट हैंडेड की जोड़ी जब मैदान में रहते तो थोड़ा सा परेशानी बनती है बल्लेबाज के लिए, तो उसी के बदले से अपना छोर बदला, राइट हैंड राउंड द विकेट से कमेंट्री बॉक्स के सामने से इस पेंडुर गांव के और एक सितारे अंकित परब बॉलिंग मार्ग पर। दोपहर का 17 कड़ी धूप और पीपीएल का आगाज, तेज रफ्तार से यहाँ पर प्ले किया गया इनको मिड विकेट बाउंड्री की तरफ, जब तक इनको फील्ड करते थोड़े से मिसफील्ड, और मिसफील्ड का फायदा गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। नेमन का नाम जरूर अमर नेमन, तो खुद के ऊपर निराशा वो जरूर बताए रहे यहाँ पर सर राकेश मांजरेकर, जहाँ पर उनके लिए सागर भी थोड़े से जहाँ पर निराश रहे उनके चेहरे के ऊपर, क्यों ना मेरे ख्याल से मैं यहाँ पर अहम मुकाबला आपके लिए, जो जीतेगा वो टॉप में रहेगा। यहाँ पर तेजी की रफ्तार से निकला, दूसरे के लिए पलटे हैं, लगभग दूसरा रन भी पूरा, जैसे पटरी के ऊपर ट्रेन दौड़ते हैं वैसी दौड़ विकेट के बीच लगाई है दोनों बल्लेबाज ने, और 2 रन के साथ आगे का स्कोर बनता हुआ 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 2 ओव्हर के समाप्ती के बाद 31 रन, 2 षटक संपली, धावफलक बाद 52 धावांचा पाठलाग महामाया घोडेमुख क्रिकेट संघ करतोय। 2 षटकाच्या समाप्ती 21 धावफलक आपण पाहतोय, तो बिनबाद 31 धावा धावफलकावर। 21 करायचे आहेत, 18 चेंडू आणि 21 धावा हे सामन्याचं समीकरण। अठराला 21 करायचे, 18 चेंडू आणि 21 धावा सामन्याचं समीकरण। ओपनिंग जोड़ी की बात की जाए तो निखिल जी आप देख सकते हैं आज की मैच की बात, जो जीतेगा वो सीधे टॉप में रहेगा, और जहां पर तीसरी जो 3 टीमें होगी जो 3-3 मुकाबले जीत कर रहेगी, ये मुकाबला देख सकते हैं, अहम मुकाबला दोनों टीम के लिए। तासी वैद की आक्रामक बल्लेबाजी, शुरुआत का पहला ओवर काफी महंगा साबित होता सर नीलेश का, लेकिन उसके बाद दूसरा ओवर अंकित परब की बात की जाए तो 11 रन पहला ओवर 20 रन का, और तीसरा ओवर लेके लेफ्ट हैंड राउंड द विकेट से सागर शिरोडकर। मैच के दरमियान
दशरथ नाईक यांचं आगमन होते। दशरथ नाईक सर, तुमचा मी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपल्याला विनंती असेल की नाईक सर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। मैच का फिर से एक बार चलते हैं। बॉलिंग मार पर सागर शिरोडकर, 18 गेंदे 21 का यहाँ पर इक्वेशन, यहाँ पर मंदार गैदर करते, फील्ड करते, शॉर्ट स्लिप पॉइंट में 1 रन पूरा किया और 1 रन के साथ अब फासला थोड़ा कम हो चुका है। 20 रन का जरूरत रहेगी। 17-20 इक्वेशन ए मैच का समीकरण, 17 गेंदे और 20 रन मुकाबला जीतने के लिए। मेरे ख्याल से सर राकेश मांद्रेकर चिंता बढ़ चुके हैं उनके लिए, क्योंकि ये मैच जीतेंगे तो फाइनल यहाँ पर टॉप में रहने की कोशिश, एक फर्स्ट क्वालिफायर के मैच में काफी महत्वपूर्ण रहता आपके टीम के लिए, उसी की जरूरत। लेकिन थोड़ी से मैच स्पीड अमर रेमन के, उसके बाद पहला काफी महंगा ओवर सर नीलेश का 20 रन का और दूसरा ओवर 11 रन का। और बॉलिंग मार पे फिर से एक बार सागर शिरोडकर। थोड़ी सी खेल में रुकावट, यहाँ पर थोड़ी सी फील्ड में तब्दीली बार बार बनते हैं। यहाँ पर रैप जहाँ पर लेफ्ट हैंड और राइट हैंड का जोड़ी जमती है यहाँ पर विकेट में, तो थोड़ी सी मुश्किलें बनते हैं सभी खिलाड़ियों यहाँ पर उनके लिए। वो लगभग यहाँ पर थोड़ी सी खेल में रुकावट और आपस में भी चर्चा हो रही है विकेट के बीच। दासी वैद्य और शुभम सावंत, हर एक का अच्छे खिलाड़ी, काफी अच्छा क्रिकेट का इतिहास देख सकते हैं। दासी वैद्य का CPL में बेस्ट बैटर और आज इस टूर्नामेंट में काफी अनुभव और पहला मुकाबला देखा सभी दर्शकों ने। बैकफुट पर जाकर यहाँ पर मिडिल के नेक्स्ट तक और बाउंड्री की तरफ जब तक इनको फील्ड करते तो करते, पहला रन तेज निकला, दूसरे के लिए पलटे और लगभग दूसरा रन भी पूरा किया और फिर अच्छे उसके बाद अच्छी दौड़ लगाई विकेट के बीच और 2 रन के साथ स्कोर भी आगे निकलता हुआ 34 रन। मेरे साथ स्कोरिंग की अधिक जानकारी देते हुए केतन कुमार गावड़े, JPL हो, सरपंच चषक हो और आज वे PPL में केतन कुमार गावड़े। दशरथ नाईक यांचं आगमन होतंय। दशरथ नाईक सर, तुमचा मी या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। बंटी गावडे यांच्या शुभ हस्ते सुपारीचं रोप देऊन त्यांना या ठिकाणी पुष्प या ठिकाणी स्वागत केलं जातंय। बंटी गावडे यांच्या शुभ हस्ते, बंटी गावडे म्हटलं तर खरोखरच गेली 2 वर्ष मी पाहतोय की खास मुंबईहून या स्पर्धेसाठी तिथं या स्पर्धेसाठी पोहोचतात ते आमचे बंटी गावडे आणि नाईक सर यांच्या खूप खूप शुभेच्छा असतील या स्पर्धेला। त्या शुभेच्छा देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत, खूप खूप धन्यवाद देतोय। आणि या स्पर्धेसाठीही या आमच्या मंडळाला रोख रुपये 201 रुपयाची आर्थिक स्वरूपाची देणगी सुपूर्द होते। धन्यवाद देतोय नाईक सर। अड़तीस टोटल बनता हुआ 14 रन की और जरूरत मुकाबला जीतने के लिए। स्ट्राइक पर दासी और नॉन स्ट्राइक पर शुभम वैद्य। शुभम सावध हल्के सेकंड को कवर रीजन में एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद, बेहतरीन कैच को गैदर किया और बड़े विकेट यहां पर मिलते हुए दासी वैद्य का विकेट और सागर शिरोडकर एक मैच यहां पर ब्रेक थ्रू दिलाते अपने टीम के लिए। और 14 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। मैच काफी रोचक रहेगा। दासी वैद्य की बल्लेबाजी, केतन कुमार 32 रन जुड़े अपने टीम के और 28 रन की पारी पहले इनिंग में देख सकते हैं सागर शिरोडकर के और यहाँ पर एन मौके के ऊपर विकेट चटका है, ब्रेक थ्रू दिला है अपने टीम के लिए। सर राकेश जी काफी खुश रह गए इस प्रदर्शन से, लेकिन जो गलती मेरे ख्याल से पहला ओवर अच्छा निकलना था, दो पहला ओवर महंगा ओवर, लेकिन सब कुछ क्रिकेट में भागित करना गलत बात है। आने वाली 14 गेंदे और मुकाबला जीतने के लिए 14 रन की जरूरत। 14 गेंदे और 14 रन का मैच का समीकरण, 52 का टारगेट और बॉलिंग मार्क पर सागर शिरोडकर। अच्छी गेंद, थोड़ी सी धीमी गति गेंद को फेंका है यहाँ पर डे बैक और बाउंड्री की तरफ गेंद सीमा रेखा के बाहर।
4 रन के लिए अच्युत नेमन के बल्ले से निकलता हुआ पहला चौका और चौके के साथ खुद का खाता खोला और टीम का टोटल स्कोर आगे निकलता हुआ 42 रन स्कोरबोर्ड पर। तुमचं या पेंडूर प्रीमियर लीग 2025च्या स्पर्धेत आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षेत येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तो फिर से एक बार सागर चले बॉलिंग मार्ग पर, अच्छी गेंद लगभग कारपेट के सहारे डीप लॉगअप में खिलाड़ी मौजूद है। यहाँ पर थोड़ी सी मिसफील्ड, लगभग गेंद पूरा करते दूसरा रन भी पूरा किया कि यहाँ पर थोड़ी सी मिसफील्ड हुई क्षेत्र रक्षक, जब तक इनको फील्ड करते तब तक एक दूसरा रन भी पूरा किया। 2 रन के साथ स्कोर भी आगे निकलता हुआ 44 रन। 52 का टारगेट, मैच 12 गेंदे और 8 रन का समीकरण रह चुका है। 12 चेंडू आणि 8 धावा सामन्याचं समीकरण। 12 चेंडू आणि 8 धावा सामन्याचं समीकरण आपण पाहतोय। पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11 आणि या पेंडूरगावच्या मानाच्या स्पर्धेसाठी जे जे प्रेक्षक वर्ग या दुपारच्या सत्रात लाभले त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। अब बॉलिंग मार्ग पर समीर वैद्य, निधि कोटे का पहला और टीम की ओर से महत्वपूर्ण चौथा ओवर। थोड़ी सी दिक्कत बन रही, मेरे ख्याल से परेशानी बन रही, लेकिन महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम काफी खुश होगी। अपने प्रदर्शन जो जीतेगा टॉप में रहेगा और आने वाले समय में दिक्कत बनेगी खासतौर से। समीर चले बॉलिंग मार्ग पर, अच्छी गेंद थोड़ी सी बाहर की तरफ, जादूमय फिर के गेंदबाज है, लेग कटर ऑफ कटर कर सकते हैं और गेंदबाज दिखाई देते स्क्रीन के सामने। स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी कुमारिका सिद्धी कांबळी यांचं आगमन होते। सिद्धी कांबळी, तुमचं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। समीर चले बॉलिंग मार्ग पर, अच्छी गेंदबाजी, लेफ्ट हैंड बल्लेबाज शुभम और स्ट्राइक पर शुभम और नॉन स्ट्राइक पर अच्युत नेमन। फुल टॉस बनाकर गेंद को खेला मिड विकेट रीजन में, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते पहला रन तक निकला, दूसरे के लिए और दूसरा रन भी पूरा किया। तीसरे की तलाश रहेगी लेकिन बैकअप अच्छा कर रहे अमर नेमन, थोड़ा सा उनके लिए हटाकर यहाँ पर शॉर्ट मैदान में खिलाड़ी तैनात किया। 2 रन के साथ स्कोर आगे निकला 46 रन। अच्छे रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए, 6 रन की जरूरत रहेगी मुकाबला जीतने के लिए। और बॉलिंग मार्ग पर समीर वैद्य, मिड विकेट में खिलाड़ी तैनात है और गेंद को गैदर किया और विकेट नंबर 2 शुभम सावन वापिस लौटते हुए दूसरा विकेट। 46 रन स्कोरबोर्ड पर महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम। और बॉलिंग मार्ग पर समीर वैद्य, स्ट्राइक पर नीरज, हल्के सेकंड को खेलने की धीमी गति की, यहाँ पर रनआउट का मौका, लगभग यहाँ पर पॉपी क्रीज में थोड़े से दूर रहते, लग रहा था दूर रह चुके हैं लेकिन पॉपी क्रीज में सुरक्षित दोनों खिलाड़ी पहुंच चुके
और स्कोर एक रन से साथ भी 47 रन, 47 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। 5 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। 8 रन गेंदे और 5 रन मुकाबला जीतने के लिए। 8 चेंडू 5 धावा सामन्याचं समीकरण। 8 गेंदे और 5 रन मुकाबला जीतने के लिए। बॉलिंग मार्ग पर समीर और सागर पूरी तरह से कोशिश करे इस मुकाबले के लिए, क्यों मेरे ख्याल से अहम मुकाबला है उनके लिए। और आगे का मुकाबला फ्रेंड सर्कल विपक्ष जय घोड़ेमुख, दोनों टीम के कप्तान जल्दी से जल्दी टॉस के लिए पहुंचे। समीर चले बॉलिंग मार्ग पर। 8 गेंदे 5 रन। हल्के हाथों इनको कट किया में डी बैक कवर तक, जब तक इनको फेल करते। 1 रन पूरा किया, दूसरी की तलाश रहेगी लेकिन जाने दिया पर नकार दिया, जहां पर स्ट्राइकर बल्लेबाज नीरज कावड़े जब तक इनको फेल करते थ्रो करते। एक सिंगल बना और 48 रन स्कोर बोर्ड पर। 4 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। 7 गेंदे 4 रन मुकाबला जीतने के लिए। 7ला 4 करायचे, 7 चेंडू आणि 4 धावा सामन्याचं समीकरण। 7 गेंदे 4 रन की जरूरत है। मेरे ख्याल से राकेश सर वही कोशिश रहेगी जो पहले एक अच्छी साझेदारी बने, महत्वपूर्ण रहेगा उन महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम के लिए। धीमे गति की गेंद यहाँ पर लगभग एक कैच बनता तो मेरे ख्याल से एक टर्निंग पॉइंट बन सकता है। एक गलती रह चुकी है। पूरी टीम की बात की जाए तो थोड़ा सा यहाँ पर अमर रेमन की मिस स्पिन, उसके बाद तक खराब गेंदबाजी और लगभग खराब क्रिकेट। एक मौका था कैच को ज्यादा जरूर छलांग लगाई थी यहाँ पर फील्डर्स, लेकिन आसानी के साथ दूसरा रन भी पूरा किया। 2 रन के साथ 50 रन स्कोर बोर्ड पर। 6 गेंदे और 2 रन मुकाबला जीतने के लिए। 6 चेंडू आणि 2 धावा सामन्याचं समीकरण। फिर से एक बार 6 गेंदों में 2 रन की जरूरत। रुद्र विदुराज क्रिकेट टीम जरूर इसी याद करके इस मैच को भूलना नहीं चाहिए। मेरे ख्याल से मैच जरूर काटेगा रहता, खासतौर से अच्छी बल्लेबाजी विकास की, आक्रामक बल्लेबाज, उसके बाद यश इस पेंडुर के बाहुबली। मैच पूरी तरह से कब्जे में था मेरे ख्याल से हाथ में, लेकिन आखिरी गेंद तक मुकाबला और हार का सामना, ये मैच भूलेगे नहीं रुद्र विदुराज क्रिकेट टीम। तो फिर से एक बार 6 गेंदे 2 रन मुकाबला जीतने के लिए महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम जीतेगी तो फर्स्ट टॉप में रहेगी और हाली सब कुछ यहाँ पर क्रिकेट में चलेगा। तो बॉलिंग मार्ग पर सर राकेश मांजरेकर, अच्छी गेंद यहाँ पर लगभग यहाँ पर चेहरे के ऊपर लग चुके, मेरे ख्याल से जाने दिया यहाँ पर विकेट कीपर के ग्लस्तान में। थोड़ी सी धीमी गति की गेंद थी, जादूमय फिर की गेंदबाज लेग कटर ऑफ कटर कर सकते और काफी करिश्मा दिखाने की कोशिश करेंगे। और राइट टाइम और विकेट, छोटा सा रन अब लेके शप्पलों के मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है पर विकेट लगभग देख सकते हैं। सब कुछ यहां पर सामने वाली क्रिकेट टीम में, सब कुछ सामने वाली क्रिकेट टीम में भाग्यशाली रह चुके यहाँ पर खिलाड़ी। लगभग सागर भी चिंता बढ़ चुकी है आपकी टीम के लिए, क्यों है ना मेरे ख्याल से गलती कौन तो प्लेयर कौन कौस्तुभ मिस्त्री खुद यहाँ पर निराशा रहेगी उनके ऊपर, क्योंकि ना मेरे ख्याल से एन मौके के ऊपर ऐसा कैच आगे निकले। फिर से एक बार फिर से गलती, देखिए राकेश कर, देखिए कितनी निराशा कर बैठे। 1 रन से यहाँ पर मैच बन सकता, लेकिन सभी खिलाड़ी निराशा। पहला नीलेश का कैच ड्रॉप हो, उसके बाद कौस्तुभ मिस्त्री और फिर से एक बार सागर का, और इस मैच जीत के महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम यहाँ पर फर्स्ट यहाँ पर रैंक पे ऊपर रह चुके, पहले क्वालिफाई हो चुके, टॉप पे रहती हुई पहली टीम महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम स्पर्धेत मात्र अव्वल स्थान प्राप्त करते महामाया घोड़ेमुख क्रिकेट संघ। या स्पर्धेत 6 संघ उतरत आहेत, परंतु यानंतर पुढील सामना आपण पाहतोय जय घोड़ेमुख विपक्ष फ्रेंड सर्कल या 2 संघादरम्यान।
आभार मानतोय। त्या देणगीदारांची नावं सन्माननीय आदरणीय प्रेमानंद अनंत डिचोलकर रोख रुपये 1011, पांडुरंग शिरोडकर 120 रुपये, परमपूज्य मठाधिपती सन्माननीय भास्कर वैद्य 5000 रुपये, श्यामसुंदर शिरोडकर 5000 रुपये, ध्रुवेश पाटकर 501 रुपये, चंद्रशेखर रेडकर 501 रुपये, साकाराम रेडकर 200 रुपये, नवल शिरोडकर 500 रुपये, प्रचित शिरोडकर 500 रुपये, शशिकांत आजगावकर 200 रुपये, ग्रामपंचायत सदस्य सुहासिनी उत्तम वैद्य 1000 रुपये, अमेय कुडव 201 रुपये, रमेश अनंत मुणगेकर 1000 रुपये, हवालदार नेमन 2005 रुपये, वसंत नेमन 500 रुपये, उदय वैद्य 500 रुपये, रघुनाथ उर्फ दासी परब 200 रुपये, अशोक वैद्य 1000 रुपये, विशाल वसंत नेमन 501 रुपये, जनार्दन वैद्य 100 रुपये, संजय नेमन 500 रुपये, संजय राऊत 501 रुपये, संतोष हरजी 1000 माफ करा 100 रुपये, पेंडूर सरपंच संतोष दशरथ गावडे 5000 रुपये, वैष्णव मुंगारे 1000 रुपये, सागर धुरी 500 रुपये, गौरेश मुळीक 200 रुपये, ऋतिक मुळीक 200 रुपये, भावेश जगन्नाथ चव्हाण 200 रुपये, भास्कर तांडेल 100 रुपये, भास्कर तांडे 100 रुपये, रमाकांत नाईक मळेवाड किती रे किती काय लिहिलं 250 रमाकांत नाईक मळेवाड 500 रुपये, अमित वैद्य 200 रुपये, मुग्धा मुरलीधर वैद्य 1000 रुपये, काशीराम वैद्य 1000 रुपये, गुरु मुळीक 1100 रुपये, प्रभाकर अर्जुन वैद्य 1000 रुपये, 1001 रुपये, रोहन बळीराम वैद्य 1000 रुपये, समीर बळीराम वैद्य 500 रुपये, कृष्ण पांडुरंग नेमन 1000 रुपये, गोपाळ मसूरकर 100 रुपये, सहदेव रामा राऊत 500 रुपये, बाबूराव होडावडेकर 500 रुपये, श्याम गावडे 500 रुपये, सुभाष शिरोडकर 100 रुपये, पुंडलिक गावडे दुकानवाडी 200 रुपये, विकी शिरसाट 300 रुपये, विश्वनाथ जयराम वैद्य 1000 रुपये, उत्तम शिरोडकर 100 रुपये, 100 रुपये, संतोष मसूरकर 1000 रुपये, शशिकांत गवंडे 100 रुपये, अनिकेत तांडेल 500 रुपये, ग्रामपंचायत सदस्य कुमारी रंजना हरजी 501 रुपये, ललित प्रभा लक्ष्मण शिरोडकर 500 रुपये, खुशी नेमन 501 रुपये, भरत जयदेव वैद्य 501 रुपये, बाळू गवंडे यांच्या स्मरणार्थ GBD आर्ट्स घोडेमुख 1000 रुपये, प्रज्योत नेमन 500 रुपये, योगेश नेमन 500 रुपये, सागर तेंडुलकर 500 रुपये, उदय वस्त 500 रुपये, लक्ष्मण परब 500 रुपये, कौशल हलगेकर गोवा 500 रुपये, आरवी सागर शिरोडकर 1500 रुपये, गजा गावडे नेवाळेवाडी 200 रुपये, ओवी अच्युत नेमन 201 रुपये, भरत गावडे 200 रुपये, दशरथ नाईक 200 रुपये, नितीन बरकुटे 1000 रुपये, या वरील प्रशांत चंद्रकांत नाईक रोख रुपये 5000 अशी ह्या स्पर्धेसाठी पेंडूर प्रीमियर लीगच्या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपाची देणगी या मंडळाला सुपूर्द होते। खरोखरच तुमचे आम्ही दात्याने आमचे मंडळाच्या वतीने आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय आणि असेच तुमचे हे कृपा आशीर्वाद अशीच तुमची आमची साथ ही निश्चितच शेवटपर्यंत कायमची राहो अशी त्या श्रीचरणी प्रार्थना करूया आणि वळूया पुन्हा एकदा मॅचकडे। 4 षटकात आपण 4 गोलंदाज हे वापरायचे आहेत। ही नियमावली आहे 4 षटकाच्या सामन्यासाठी। पॉवर प्ले नसेल ही या ठिकाणी सामन्याची नोंद घ्यायची आहे। त्याचबरोबर सिद्धी कांबळी या मॅडम या स्पर्धेसाठी उपस्थित होत्या। सिद्धी कांबळी मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती। खुशी नेमन हिला विनंती करतोय की तुझ्या शुभ हस्ते या ठिकाणी तिचं स्वागत करायचं आहे। सिद्धी कांबळी यांचं या ठिकाणी सुपारीचं रोप देऊन खुशी नेमन हिच्या शुभ हस्ते तिचं स्वागत होतंय। पेंडूर प्रीमियर लीग 2025 रणसंग्राम आपण पाहताय अनुभवताय। ही क्रिकेट स्पर्धा ग्रुप स्टेज मधील शेवटचा सामना लीग स्टेज मधील आपण पाहताय तो म्हणजे फ्रेंड सर्कल विरुद्ध जय घोडेमुख हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळत आहेत। नाणेफेकीचा कौल गेलाय तो म्हणजे
सन्माननीय अनिल तांडेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 501 रुपयाची देणगी आली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. बॅटिंग घेतली फ्रेंड सर्कल विरुद्ध जय घोडेमुख हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतात. उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नाणेफेकीचा गोल केलाय जय घोडेमुख संघाच्या बाजूने प्रथमतः स्वीकारले जाते. फलंदाजी निर्धारित 4 षटकात कितपत धावा या बनवले जातील हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. पहिल्या षटकात सुरेख फटका पाहायला मिळतोय मैदानावरती. अकरा धाबा नेल्सन फिगर 11 धाबा या धावफलकावरती. फ्रेंड सर्कल संघ या स्पर्धेत शेवटचा सामना खेळतोय. या स्पर्धेत यावर्षी थोडस खराब खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, मात्र सातत्य 3 वर्ष ही स्पर्धा तो जिंकला आहे. तो म्हणजे फ्रेंड सर्कल संघ PPL 2020, 2021 आणि 2023 हे 3 पर्व फ्रेंड सर्कल संघ जिंकला. त्याचप्रमाणे दुसरा संघ जर बघितला गेला जय घोडेमुख, तर घोडेमुख संघ जय घोडेमुख संघ 2017 PPL ही स्पर्धा जिंकला होता. हे दोन्ही संघ यावेळेस स्पर्धेच्या बाहेर आहेत. मेगा फायनल या आजच्या दिवशी मेगा फायनल आपल्याला देखील पाहायला मिळेल आणि या ग्रुप स्टेज मधील लीग स्टेज मधील शेवटचा सामना देखील आपण पाहत आहे मैदानावरती. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे, तो म्हणजेच निलेश. हा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंड वरती डाव्या हाताचा बॅटर सज्ज साई आपल्याला पाहायला मिळतोय. साई गावडे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात बहारदार फलंदाजी झाली आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा जमिनीलगतचा फटका, धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, चांगल्या प्रकारचा ताळमेळ दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक देखील एका धावेनिशी परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचलाय. 13 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. फुल टॉस मध्ये चेंडू, सुरेख फटका, चेंडूचा प्रवास आउट ऑफ द पार्क आलाय. PPL षटकार. सांघिक धावफलक देखील 6 धावेनिशी परावर्तित होईल. 19 धावा या धावफलकावरती. सन्माननीय ऍडव्होकेट भरत बाळकृष्ण गवंडे खास मुंबईवरून ते या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत PPL पेंडोर प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके, 2 षटकार. सांघिक धावफलक देखील 6 धावेनिशी परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय. 25 धावा या धावफलकावरती. आक्रमक पवित्रा घेतलाय बॅटर दयाने. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळलेत गोलंदाज निलेशच्या विरोधात. पहिल्या 3 चेंडूवर 2 मोठे फटके, 1 एकेरी धाव म्हणजे 13 धावा खर्च करणारी गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती. थोडासा महागडा ठरलाय गोलंदाज. पहिल्या षटकात 12 धावा निघाल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकात देखील 13 धावा पहिल्या 3 चेंडूवर देखील निघाल्या आहेत. म्हणजे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा इरादा, एक मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सुरेख फटका, काऊ कॉर्नर क्षेत्रात चेंडूचा प्रवास. करेबियन स्टाईल मध्ये चेंडू रोखलाय क्षेत्ररक्षकाने. फेकी आले नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित झालाय. 26 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेस एकेरी धाव आता मात्र डाव्यातच बॅटर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने साई गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. साईच्या बॅट मधून अजून देखील मोठा फटका निघाला नाहीये. बॅट त्याची थंडावलेली थोडीशी पाहायला मिळते मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील हात खोललेत बॅटर्सने. चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नर क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तैनात. वन बाउन्स गॅदर केलाय चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा फेकी आले. नॉन स्ट्रायकिंग एंडला एकच धाव निघेल आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक 27 धावा या धावफलकावरती. 2 चेंडूवर 2 सिंगल धावा. चांगल्या प्रकारचा कमबॅक देखील गोलंदाज निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. निर्धारित 4 षटकात कितपत धावा कुठल्या जातील हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास थेट सीमारेषेच्या पार. षटकार. सांघिक धावफलक 6 धावेनिशी परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय तो म्हणजेच 33 धावा या धावफलकावरती. आक्रमक दर्जाची फलंदाजी मैदानावरती. आक्रमक पवित्रा देखील घेतलाय बॅटर्सने. षटक क्रमांक 2 हे झालंय समाप्त. निर्धारित 4 षटकांचा हा सामना. 2 षटकांचा खेळ समाप्त. 33 धावा या धावफलकावरती. पहिल्या 2 षटकात तर 33 धावा या कुठल्या गेल्यात बॅटर्सच्या माध्यमातून. दुसरं षटक खूप महागडं ठरलं. तब्बल 21 धावा खर्च करणारी गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये कशा प्रकारे कमबॅक केला जातो हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण आहे. नवीन गोलंदाजी मार्गवरती निलेश नाईक गोलंदाजी वारती सज्ज होताना पाहायला मिळतात. काय घडेल येणाऱ्या 12 चेंडूवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. ऑफ स्टंपच्या बाहेर शपल झालाय फलंदाज आणि त्यानंतर ऑफसाईडचा फटका देखील खेळलाय. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालाय मात्र नुकसान कोणतंही नव्हतं. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागते. दोन्ही बॅटर्सना सांघिक धावफलक देखील एकेरी धावेनिशी परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय. 34 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. काय घडेल येणाऱ्या 5 चेंडूवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली. पहिला प्रयत्न चुकला होता मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपला जातोय आणि फलंदाज दयाची खेळी ही झाली आहे समाप्त. सांघिक धावफलक देखील स्थिरावलाय एका गड्याच्या मोबदल्यात. 34 धावा धावफलकावरती. डीजे सॉंग ऑन. सन्माननीय संदीप नाईक यांच्या ठिकाणी आगमन होतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय महेंद्र नाईक यांच्या हस्ते त्यांचं सुपारीचं झाड देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येते. मनपूर्वक हार्दिक स्वागत. PPL पेंडूर प्रीमियर लीग मध्ये नवीन बॅटर सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी घाई दर्शवली गेली बॅटर्सच्या माध्यमातून. जर चेंडू 7-7 फटका खेळला ते देखील बॅटला स्पर्श झाला असता चेंडू. निर्धाव चेंडूची गणना झाली आमच्या स्कोरिंग बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील सुरेख फटका बॅटच्या मधोमध घेतलाय. चेंडूला पाठवलाय हवाई सफरला. सुरेख फटका. दर्जेदार टायमिंग देखील. सुरेख फटका पाहायला मिळतोय. फलंदाज दाजी गावडेच्या बॅट मधून. सांघिक धावफलक देखील 6 धावेनिशी परावर्तित. सांघिक धावफलक 40 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थ्या चेंडूवर आक्रमण चढवलंय या षटकातील. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. का 2 चेंडूवर एका दुसरा मोठा फटका निघेल का? यावेळेस देखील लेग स्ट्रिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून दंडित करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा त्या चेंडूची फेकी ही गोलंदाजाला करावी लागते. 41 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील टप्पा पडला आणि आजच्या दिशेने वळणारा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कट केला गेलाय. ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन फक्त जोडली जाईल. एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक पुनश्च एकदा परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा. सन्माननीय ऍडव्होकेट भरत बाळकृष्ण गवंडे यांच्या या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत PPL पेंडूर प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस देखील पुढे सरसवत फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची गणना झाली आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. षटक क्रमांक 3 हे झालंय समाप्त. 3ऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त मैदानावरती.
ॲडव्होकेट भरत गवंडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतोय. खास मुंबईवरून ते या ठिकाणी उपस्थित आहे. या स्पर्धेसाठी मनपूर्वक हार्दिक स्वागत. महेंद्र नाईक यांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी सुपारीचं झाड देऊन स्वागत करण्यात येते. मनपूर्वक हार्दिक स्वागत. PPL पेंडूर प्रीमियर लीग मध्ये चौथं षटक, अंतिम षटक, स्लॉक ओव्हर ज्याला म्हटलं जातं, ते अंतिम षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मार्ग वरती वर्णी लागली आहे. दया या गोलंदाजीची वर्णी लागली आहे. दयाच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. एकेरी धावेसाठी फटका, 43 धावा धावफलकावर. यावेळेस देखील सुरेख फटका खेळला गेलाय. ताकद, नजाकत, टायमिंग, एलिव्हेशन, दूरी, लंबाई, लाजवाब. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी सांघिक धावफलक देखील 6 धाव्यांनी परावर्तित. सांघिक धावफलक पोहोचलाय 49 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख फटका बॅटच्या मधोमध घेतलाय चेंडूला. बॅट मधून देखील मधुर आवाज आणि चेंडूला पाठवला हवाई सफरला. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका त्या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली आणि फलंदाज साई सापडलाय जाळ्यामध्ये. बॅक टू द पॅव्हलियन. साई दुसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला सांघिक धावफलक 2 गड्याच्या मोबदल्यात 49 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानामध्ये. अनिकेत नेमन हा बॅटर मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळेल. अनिकेतच्या माध्यमातून देखील येणाऱ्या 3 चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी केली जाते हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण आहे, कारण 49 धावा या निघाल्यात आतापर्यंत. यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवलाय चेंडूचा प्रवास थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. मात्र झालेली थोडीशी चूक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चेंडू 1 बाउन्स फरार, चौकार. सांघिक धावफलक देखील पुनश्च एकदा परावर्तित. सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 53 धावा, 50 पार सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ असेल बाकी 11 धावा निघाल्यात. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. पहिले 4 चेंडूवर 11 धावा खर्च करणारी गोलंदाजी. यावेळेस देखील चेंडू आत, दांडी बाहेर. त्रिफळाचीत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद अनिकेत हा बॅटर देखील माघारी परतला आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतील. सुनील सावंत मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतील. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला देखील सज्ज होतील. शेवटच्या चेंडूवर कितपत धावा निघतील हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. अतिशय सुरेख फलंदाजी. निर्धारित 4 षटकांचा हा सामना. आतापर्यंत सांघिक धावफलक 53 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. सुनील आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्नच राहिलाय. फलंदाज बाद देखील झालाय शेवटच्या चेंडूवरती आणि सांघिक धावफलक स्थिरावला गेलाय तो म्हणजे 53 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ निर्धारित 4 षटकांचा खेळ हा झालाय समाप्त मैदानावरती आणि निर्धारित 4 षटकात 53 धावा जमवल्या जात आहेत. नाणेफेक जिंकल्यावरती कर्णधाराने भरवसा दाखवला होता आपल्या फलंदाजावरती आणि प्रथमतः फलंदाजी करताना 53 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 24 चेंडूचा खेळ असेल बाकी आणि 54 धावांची असेल आवश्यकता या स्पर्धेतील म्हणजेच PPL पेंडूर प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेची ऑरेंज कॅप आतापर्यंत सागर शिरोडकर. या स्पर्धेत 144 धावा आणि त्याच्या पाठोपाठ प्रफुल्ल गावडे 140 धावा. 4 धावांचा फक्त डिफरन्स आहे. 4 धावा जास्त आहेत. सागर शिरोडकर तो ऑरेंज कॅप होल्डर असेल सागर शिरोडकर. त्याचप्रमाणे पर्पल कॅप होल्डर रोहन वैद्य. या स्पर्धेत आतापर्यंत 9 विकेट्स आहेत. त्याप्रमाणे विनोद वैद्य आतापर्यंत 8 विकेट्स आहेत. तर आतापर्यंत रोहन वैद्य पर्पल कॅप होल्डर ठरतोय. 9 विकेट्स आहेत. सन्माननीय भरत गावडे यांचं या ठिकाणी आगमन होतोय. बंटी गावडे यांच्या हस्ते त्यांचं सुपारीचं झाड देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत पेंडूर प्रीमियर लीग मध्ये. दाजी वैद्य आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. आपला मॅन ऑफ द मॅचचा चषक आपण घेऊन जायचं आहे.
सन्माननीय बाळा गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचं देखील बंटी गावडे यांच्या हस्ते सुपारीचं झाड देऊन स्वागत करण्यात येते. मनपूर्वक हार्दिक स्वागत पेंडूर प्रीमियर लीग मध्ये. त्याचप्रमाणे सन्माननीय रामचंद्र नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील रामचंद्र नेमन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचं देखील या ठिकाणी सुपारीचं झाड देऊन बंटी गावडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात येतोय. सन्माननीय शैलेश सावंत, सन्माननीय रवी गावडे, सन्माननीय घनश्याम नाईक, सन्माननीय उदय चव्हाण, सन्माननीय प्रकाश गावडे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती असेल की आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निलेश वैद्य आणि समीर वैद्य आपली आवश्यकता आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. निलेश वैद्य, समीर वैद्य आपली आवश्यकता आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मान्यवर कक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय सांगण्यासाठी देखील मायक्रोफोन वरती होईल बदल. ऐकूया आवाज पुन्हा एकदा. मॅन फ्रॉम मासोली नाना बरोबर सर जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि मी देखील भरतो काही क्षणासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद निखिल. 54 धावांचा पाठलाग और बॉलिंग मार पर सुनील सावंत फुल टॉस कर गेंद को मिडल डीप लॉन्ग ऑफ मिडल में खेल रहे. जब तक इनको फील्ड करते सुमन नेमन दिखाई थे स्क्रीन के सामने. एक सिंगल बना और आखिरी का स्कोर निकलता हुआ 52 का टारगेट और ओपनिंग जोड़ी गोट्या और उनके साथ 54 का टारगेट है और 54 का पीछा करते हुए ओपनिंग जोड़ी गोट्या गावड़े और 9 स्ट्राइक पर बल्लेबाज नवनाथ दिखाई देते स्क्रीन के सामने. सुनील जी पहले इस मर्तबा आज इस पहला ओवर लेके सुनील सावंत छोटी गेंद यहाँ पर और पिट डिलीवरी डीप लॉन्ग ऑफ रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर. पीपीएल सिक्सर 6 रन के लिए. सुनील के विरुद्ध एक बेहतरीन शुरुआत बन चुके. छक्के के साथ स्वागत. गोट्या गावड़े यहाँ पर शॉर्ट टर्म पुल करने की कोशिश, यहाँ पर शॉर्ट गेंद थी पुल करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, लेकिन विकेट के पीछे गेंद को गैदर किया यहाँ पर टीम के कप्तान साई गावड़े. और फिर से एक बार डीप मिड कॉर्नर रीजन में जयराम मांद्रेकर के हाथ में गेंद को गैदर किया और खुशी की लहर देखिए. दोनों हाथ ऊपर करके अभिवादन कर रहे हैं खिलाड़ी के लिए, क्योंकि जरूर पता होगा जय घोड़ेमुख क्रिकेट टीम के कप्तान काफी निराशा रहेगी. मेरे साथ उमेश सावंत हमारे करीबी दोस्त, लेकिन उमेश सावंत थोड़ा सा सफर आपका खराब निकला मेरे ख्याल से इस टूर्नामेंट के लिए. सभी खिलाड़ी थोड़ा सा खराब प्रदर्शन और अपने भाई के ऊपर पहला मैं ओवर का लेखा जोखा आप देख रहे हैं. सुनील सावंत बॉलिंग मार्ग पर, उमेश सावंत के भाई सुनील सावंत बॉलिंग मार्ग पर और पहली विकेट हासिल करते इस प्रतियोगिता में. पहला विकेट वापस लौटा हुआ गोट्या गावड़े और नए बल्लेबाज नीलेश नाइक मैदान की ओर चल रहे. टीम की बात की जाए तो नीलेश नाइक काफी अनुभवी खिलाड़ी, फ्रेंड सर्कल पेंडूर क्रिकेट टीम. और दोनों टीम की बात की जाए तो हर एक का सभी का कहना होगा, कहते जरूर रहेगा मेरे ख्याल से फाइनल में यही से 2 टीम से एक टीम होनी चाहिए थी, खासतौर से जय घोड़ेमुख क्रिकेट हो या फ्रेंड सर्कल क्रिकेट टीम, दोनों से एक टीम फाइनल तक पहुंचना चाहिए और सभी का कहना है इस टूर्नामेंट में. अच्छी गेंद यहाँ पर लगभग पैड के ऊपर टकराई. सुनील यहाँ पर आज मौका मिलेगा, हमको भी एक अवसर प्राप्त अच्छा हुआ जहाँ पर आज ओवर की समाप्ति पहला ओवर का खेल समाप्त हुआ और स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेटों के नुकसान पर 8 रन स्कोरबोर्ड पर. स्कोरबोर्ड पर और अच्छी गेंदबाजी और छोटे कद के और एक खिलाड़ी बॉलिंग मार्ग पर गौरेश टांडेल, युवा खिलाड़ी तेजोमय सितारा साहिल नाइक, उसके बाद अंकित परब और दर्शन परब, काफी अच्छा पर युवा खिलाड़ी गौरेश टांडेल बॉलिंग मार्ग पर. छोटी गेंद यहाँ पर हुक गया मिड विकेट स्क्वायर लेग रीजन में, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए.
दाची गवंड या ठिकाणी वैद्य मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. सन्माननीय गवंडे साहेब यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट गवंडे साहेब या स्पर्धेतला आपण मुंबईला असताना या वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमतः तुमचं मी धन्यवाद देतोय. आणि या मॅन ऑफ द मॅच मध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण चला कॅमेरामॅन आपल्याला विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ॲडव्होकेट गवंडे यांच्या शुभ हस्ते मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो दाजी वैद्य आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर थंडा बॉटल हा मानकर ठरतोय सन्माननीय ॲडव्होकेट गवंडे साहेब यांच्या शुभ हस्ते. स्क्रीनवर घेतलाय का? सुंदर गोलंदाजी बेहतरीन गेंदबाजी कर रहे गौरेश टांडेल एक छोटे खिलाड़ी दास. यहाँ पर उमेश भी जरूर खुशी रहे यहाँ पर चेहरे के ऊपर क्यों मेरे ख्याल से मुस्कुरा रहे. इस प्रतियोगिता से जरूर बाहर होने वाली दोनों टीम होगी लेकिन खुशी की लहर जरूर होगी. पीपीएल हो जीपीएल हो सभी यहाँ पर खिलाड़ी आपस में एक हर दिल से खेलते हैं. खासतौर से खुशी की लहर आज उमेश सावंत के चेहरे के ऊपर दिखाई दी. आज अनिकेत नेमन शॉर्ट स्क्वायर लेग में, अनिकेत नेमन शॉर्ट मिड ऑन में, मिड विकेट में सुनील सावंत और नए बल्लेबाज हितेश कावड़े मैदान के ऊपर चलते हुए. हितेश और उसके साथ नीलेश नाइक की जोड़ी राइट हैंड से भी बल्लेबाजी कर सकते हैं, लेफ्ट हैंड से भी, ये दोनों एंगल से बल्लेबाजी कर सकते हैं. ये ऐसे खिलाड़ी दोनों मार्ग तालुका में ये दोनों यहाँ पर एक्शन से गेंदबाजी कर ऐसे आज बल्लेबाजी. फुलर लैंड की डिलीवर लगभग बल्ले का अंदरूनी किनारा. एक रन आसानी के शॉर्ट थर्ड मैन में गेंद पहुंचते हुए एक रन के लिए 1 रन 54 का टारगेट और स्कोर बनता हुआ 16 रन 2 विकेटों के नुकसान पर. कमेंट्री बॉक्स में मेरे साथ अधिक जानकारी देने के लिए केतन कुमार गावड़े जेपीएलओ सरपंच चषको और आज पीपीएल में. केतन जी आपका हार्दिक स्वागत. और मेरे साथ निखिल जी भरतो कमेंट्री बॉक्स में. शॉर्ट बॉल किया बैकफुट पर निकलकर ऑन साइड में मिड विकेट बाउंड्री के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर. हाय हेलो टाटा बाय बाय गुड बाय. गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. नीलेश चले बॉलिंग मार स्ट्राइक पर नीलेश और गौरेश टांडेल बॉलिंग मार पर फिर से एक बार छोटी गेंद मिड विकेट स्कोर लेग रीजन में 6 रन के लिए छक्का निकलता हुआ 54 के टारगेट और पीछा कर रहे फ्रेंड सर्कल क्रिकेट टीम 28 रन स्कोर बोर्ड पर. बेहतरीन यहाँ पर पीपीएल की धुन सुनाई दी. सर यहाँ पर डीजे में शुभम डीजे ऑपरेटर और हितेश की बल्ले से निकलता हुआ मिड विकेट में खिलाड़ी मौजूद. यहाँ पर ओमकार ने और अच्छा गेंद को गैदर किया. विकेट नंबर 3 28 रन की योग पर और 26 रन की जरूरत हुई मैच जीतने के लिए. आने वाली 11 गेंदे और 26 रन का टारगेट. मैच 54 रन का है लेकिन दूसरा विकेट निकलता हुआ 28 रन के ऊपर. पर भावेश लंबा रनअप 15-16 कदम कर रहा. राइट हैंड ओवर द विकेट. स्ट्राइक पर गोट्या तांडे लेग स्टंप के काफी बाहर जाने दिया विकेट कीपर के ग्लस्तान में. विकेट के पीछे साई और ऑफिशियल्स अन्ना और उनके साथ अंकित परब दिखाई देते हुए. और फिर से एक बार मैच की ओर राजू मेस्त्री सर का आगमन होता. राजू मेस्त्री सर आपका हार्दिक स्वागत. आइए हमारे मंच के ऊपर बैठिए राजू मेस्त्री. और अच्छी गेंदबाजी काफी अनुभव दोनों टीम की बात की जाए तो
6 टीम इस टूर्नामेंट के लिए शामिल, लेकिन इस 2 टीम का मेरे ख्याल से इस टूर्नामेंट से सफर समाप्त हो चुका है। खासतौर से वही कोशिश पहली यहाँ पर जीत रहेगी, खासतौर से जीतेगी फ्रेंड्स क्रिकेट टीम तो पहली जीत रहेगी। और बॉलिंग मार्ग पर भवेश पर 54 रन का टारगेट और लंबा रन लेके स्क्वायर लेग रीजन में, लेकिन ऑफिशियल्स का इशारा बनना चाहिए। ऑफिशियल्स अंपायर इशारा बनता हुआ 1 रन का यहाँ पर इजाफा और 1 रन के साथ स्कोर भी आगे निकलता हुआ 31 रन स्कोर बोर्ड पर 54 का टारगेट 31 रन तो बन चुका है। और स्कोरिंग की अधिक जानकारी केतन कुमार और लिंगायत सर यूट्यूब से। कारपेट के सारे गेंद को ऑन साइड में मोड़ा, जब तक गेंद को फील्ड करते मिड विकेट बाउंड्री के ऊपर से यहाँ पर दासी गेंद को गैदर करते फील्ड करते, एक सिंगल दूसरा रन भी पूरा किया और 2 रन आसार के साथ जोड़ते हुए अपनी टीम के लिए 2 रन पूरे किए, 3 रन माफ कीजिए 3 रन पूरे किए। और मैच के दरमियान दादू तांडेल और पंडरीनाथ तांडेल इसका आगमन होता। दोनों का आपका हार्दिक हार्दिक स्वागत। आइए हमारे मंच के ऊपर बैठिए। भविष्य चले बॉलिंग मार्ग पर लंबा रन है कमेंट्री बॉक्स के सामने से। पीपीएल का आज का दूसरा दिन आखिरी दिन रहेगा और आखिरी दिन में कौन सी 2 टीम फाइनलिस्ट रहेगी मेगा फाइनल में प्रवेश करने। और आज इस 2025 का आगाज आप देखा तो बेहतरीन क्रिस्टल ट्रॉफी फुल टॉस बनाकर गेंद को ऑन साइड में जहां पर डीप लगान में खिलाड़ी मौजूद है, पहले प्रयास में गेंद को रोका, जब तक गेंद को फील्ड करते जयराम मांजरेकर थोड़े से सुस्ती ले लग रहे हैं, जब तक गेंद को फील्ड किया थोड़ करते एक दूसरा रन भी पूरा किया। 2 रन के साथ स्कोर भी आगे निकलता हुआ 36 के ऊपर 54 रन का टारगेट। और स्ट्राइक पर नीलेश नाइक, बल्ले का अंदरूनी किनारा, 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज के लिए। आखिर तक 4 ओवर का मुकाबला, पहले बल्लेबाजी करते समय 53 रन बनाए, 54 का टारगेट और 3 ओवर में समाप्त हुआ है। 3 ओवर के बाद 37 रन स्कोरबोर्ड के ऊपर और आने वाली 6 गेंदे और 17 रन मुकाबला जीतने के लिए 6 चेंडू आणि 17 धावा सामन्याचं समीकरण 6ला 17 करायचे सामना जिंकण्यासाठी फ्रेंड सर्कल पेंडूर क्रिकेट संघाला 6 गेंदे 17। उमेश सावंत खुद टीम के मालिक, काफी अनुभव टेनिस क्रिकेट में, हाल ही में एक बेहतरीन क्रिकेट की टूर्नामेंट सरपंच चषक 2025 जीत हासिल की थी, लेकिन इस अगले साल 2024 में यहाँ पर रनर अप हुए थे। हेलो विजय मोरजकर, सन्माननीय आदरणीय मतोंड सोसायटी वाईस चेअरमॅन विजय मोरजकर साहेब यांचं आगमन होते। मोरजकर साहेब तुमचं आम्ही या पेंडूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। बेहतरीन गेंदबाजी लाजवाब फेल, उमेश ने जरूर बताया होगा ये मैच मैं जीत के लाऊंगा, मेरे ख्याल से जरूर को जो इतिहास है इस टूर्नामेंट का वो जीत का झंडा मैं अपने टीम के लिए रहेगा। फुल टॉस मिड विकेट तक यहाँ पर लंबा छक्का निकलता हुआ गेंद सीमा रेखा के बाहर। ऑफिशियल्स का इशारा, अंपायर 6 रन के लिए, आप जहां पर आप बता नहीं सकते, गेंद की सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। सैतालीस रन स्कोरबोर्ड पर यहाँ पर देख सकते हैं एक शॉट लगने की कोशिश, लेकिन गेंद विकेट कीपर के ग्लास्ताने में पहुंचते हुए राइट टाइम ओवर द विकेट। छोटी गेंद यहाँ पर टॉप एच और दासी गावड़े यहाँ पर देख सकते हैं कैच बन सकता है, लेकिन जाने दिया यहाँ पर, जब तक गेंद को फील्ड करते लगभग मैच जीत का जश्न जरूर रहेगा। लेकिन इस प्रतियोगिता से देख रहे जरूर दोनों टीम बाहर हो चुके, लेकिन ये मैच जीत कर जरूर मेरे ख्याल से जीत का झंडा लहरेगी। खासतौर से उमेश सावंत प्रतियोगिता से जरूर टीम बाहर हो चुके, फ्रेंड सर्कल क्रिकेट टीम और उसके साथ साथ जय घोड़ेमुख क्रिकेट टीम, ये 2 टीम इस टूर्नामेंट से बाहर हो चुके हैं।
आपने इस टूर्नामेंट में सहभाग लिया। टीम ओनर, सभी खिलाड़ी, आपका इस पीपीएल की ओर से मनपूर्वक धन्यवाद।